एखादा जासूस शत्रू राष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये बसू शकतो का? एखादा जासूस शत्रू राष्ट्राच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मित्र बनू शकतो का? आणि एखादा जासूस इतका यशस्वी होऊ शकतो का की त्याने दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण युद्धाचा निकाल बदलून जाईल? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर होय असेल. तर त्या व्यक्तींचं नाव आहे एली कोहेन. इस्रायलच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध गुप्तहेर, एक असा हेर ज्याने सिरियाच्या सत्तेच्या केंद्रात घुसखोरी केली आणि ज्याच्या माहितीमुळे इस्रायलला युद्धात मोठा विजय मिळाल्याचं मानलं जातं. तर नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. गोष्ट आहे 1924 सालची. 1924 मध्ये इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरात एका ज्यू कुटुंबात एली कोहेन यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे होते. पुढे इस्रायलची स्थापना झाल्यानंतर अनेक ज्यू नागरिकांप्रमाणेच त्यांनीही इस्रायलमध्ये स्थलांतर केले. याच काळात इस्रायल आणि त्यांच्या शेजारील अरब राष्ट्रांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. इस्रायलला अशा गुप्तहेरांची गरज होती जे शत्रू राष्ट्रांच्या आतपर्यंत पोहोचू शकतील आणि मोसादची नजर एली कोहेन यांच्यावर पडली. कठोर प्रशिक्षणानंतर त्यांच्यासाठी एक नवी ओळख तयार करण्यात आली. त्यांचं नाव ठेवलं गेलं कामेल अमीन थाबेत. एक श्रीमंत अरब व्यापारी, अर्जेंटिनामध्ये राहणारा आणि सिरियन वंशाचा उद्योग. ही ओळख इतकी विश्वासार्ह बनवण्यात आली की कोणालाही संशय येणे अशक्य होते. मोसादने त्यांना प्रथम अर्जेंटिनाला पाठवले. तेथे त्यांनी सिरियन अधिकारी, राजकारणी आणि व्यावसायिकांशी मैत्री निर्माण केली. काही वर्षातच त्यांची ओळख सिरियन उच्चभ्रू वर्तुळात झाली. यानंतर त्यांनी सिरियामध्ये प्रवेश केला. दमास्कसमध्ये त्यांनी अलिशान घर घेतले. मोठमोठ्या पार्ट्या आयोजित केल्या. लष्करी अधिकारी, मंत्री, वरिष्ठ नोकरशहा आणि प्रभावशाली व्यक्तींना आपल्या घरी आमंत्रित केले. हळूहळू ते सिरियाच्या सत्ताधारी वर्गाचा भाग बनले. अनेकांना ते भविष्यातील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार वाटू लागले. पण या चमकदार जीवनामागे एक गुप्त मिशन सुरू होते. प्रत्येक भेट, प्रत्येक पार्टी, प्रत्येक मैत्री इस्रायलसाठी माहिती गोळा करण्याचं साधन बनली होती. एली कोहेन नियमितपणे गुप्त संदेश इस्रायलला पाठवत होते. सिरियन लष्कराच्या हालचाली, संरक्षण योजना, लष्करी तळांची ठिकाणं आणि अनेक संवेदनशील माहिती मोसादपर्यंत पोहोचत होती. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध घटना घडली ही गोलान टेकड्यांमध्ये. त्या काळात सिरियाने गोलान हाईट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर बंकर आणि संरक्षण व्यवस्था उभारली होती. लष्करी अधिकाऱ्यांसोबतच एका भेटी दरम्यान एली कोहेन यांनी एक सल्ला दिला. तो सल्ला एकदम साधा होता. ते म्हणाले की सैनिकांना सावली मिळावी म्हणून प्रत्येक बंकर जवळ झाडं लावावी. सिरियन अधिकाऱ्यांनी हा सल्ला स्वीकारला. काही वर्षांनी युद्ध सुरू झाल्यावर हीच झाडं इस्रायली हवाई दलासाठी लक्ष्य ओळखण्याचे खूण ठरली आणि त्यामुळे अनेक लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले करणे सोपे झाले. 1967च्या 6 दिवसांच्या युद्धामध्ये इस्रायलला मिळालेल्या यशामागे एली कोहेन यांनी पुरवलेल्या माहितीचा मोठा वाटा असल्याचे अनेक इतिहासकार मानतात. पण प्रत्येक गुप्तहेराची एक चूक त्याला महागात पडू शकते आणि एली कोहेन यांच्या बाबतीतही तेच घडलं. त्यांच्या यशामुळे ते अधिकाधिक सक्रिय झाले. रेडिओ संदेशाची संख्या वाढू लागली. याच काळात सिरियाला सोव्हिएत युनियन कडून आधुनिक रेडिओ डिटेक्शन उपकरणे मिळाली. या उपकरणांच्या मदतीने सिरियन गुप्तचर यंत्रणांनी संशयास्पद रेडिओ सिग्नलचा शोध सुरू केला. 24 जानेवारी 1965 रोजी एली कोहेन संदेश पाठवत असताना पकडले गेले. त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि अनेक पुरावे सापडले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कठोर चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. इस्रायलसह अनेक देशांनी त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. जागतिक स्तरावर दयेची विनंतीही करण्यात आली. पण सिरियन सरकारने कोणतीही दया दाखवली नाही. 18 मे 1965 रोजी दमास्कस मध्ये मध्यवर्ती चौकात एली कोहेन यांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची कथा संपली नाही. आजही इस्रायलमध्ये त्यांना राष्ट्रीय नायक मानले जाते. मोसादच्या इतिहासातील सर्वात यशस्वी हेर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिली गेली, माहितीपट बनवली गेली आणि जगभरातील गुप्तचर अभ्यासक आजही त्यांच्या ऑपरेशनचा अभ्यास करतात. कारण एली कोहेन यांनी एक गोष्ट सिद्ध केली होती की युद्ध जिंकण्यासाठी नेहमी बंदूकच लागते असंही नाही. कधी कधी योग्य वेळी मिळालेली माहिती हजारो सैनिकांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. म्हणूनच आजही गुप्तचर विश्वात एली कोहेन हे नाव आदराने घेतले जाते. एक असा हेर जो शत्रू राष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रात पोहोचला आणि ज्याने इतिहासाचा प्रवाह बदलून टाकला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच राजकीय, ऐतिहासिक आणि गुप्तचर विश्वातील रोचक कथा पाहण्यासाठी द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.